बायको आता कुठलाही रुसवा फुगवा नको. पोटभर जेव. अरे ये ना ये आत ये. काकू रांगोळी किती छान काढली आहे. हो ना, कोणी काढली आसावरी? अहो काकू तुम्हीच काढलीत ना? हो हो मीच काढली आणि मीच विसरले. होतं असं कधी कधी. आवडली ना तुला? खूप आवडली. आवडली आवडली खूप आवडली. आवडली आवडली आवडली. काकू केवढा घाट घातला तुम्ही. साधंच काहीतरी करायचं ना. खूप दमला असाल ना एवढं सगळं करून. आता मात्र मला काम करून द्या तुम्ही. अगं कर ना, घर तुझंच आहे. तेव्हा या काकू घोळ घालणार. आसावरी अगं काय ना, या व्रताचं जसं महात्म्य आहे ना तसं सोवळं पण आहे. त्याचा सगळा स्वयंपाक यजमानीने करायचा असतो. तू मदत केलीस तर माझं व्रत मोडेल ना. बर ये बस. हा बस तू. सावकाश मी आणते. हो. काकू का वाट लावताय तुम्ही माझी? अहो आसावरीला तुम्ही काढलेली रांगोळी खूप आवडली. बाहेर तिला ऐकू जाईल ना. तुम्ही काहीतरी घोळ घालू नका काकू. सावकाश सावकाश. जा जा जा. काकू आज पुऱ्या केल्यात वाटतं. तुला कसं कळलं ग? वास येतोय ना तळण्याचा. पण काकू तुम्ही इथे आत मात पुऱ्या कोण तळतोय? कोण 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 नाही. मी अगं मग काय माहितीये का, मगाशी तळणं केलं ना त्याचा आवाज अजून येतोय. सवाष्णीचं वाण देते. हा कसं कळलं? काय ग? आपोलीची फुलं. नाही काही नाही काकू, गजरा खूप छान आहे. हा काय झालं? काही नाही काही नाही. कचरा 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 डोक्यात. तुमच्या नाही, तुझ्या तुझ्या डोक्यात कचरा. अगं बाई माझ्या डोक्यात पडलंय काय? अगं गजरा गजरा डोक्यात माळ ना डोक्यात. हो हो माळते. मी आलेच. काकू केवढं केलंय तुम्ही आणि सगळं माझ्या आवडीचं केलंय. कशाला एवढा त्रास घेतला? अगं त्यात कसला आलाय त्रास? तू पोटभर जेव. मला तुला ना जेवताना बघायचंय. केवढं केलंय, कुठून सुरुवात करावी कळत नाहीये मला.
आसावरी, सगळं संपवावं लागेल हा. अगदी पोटभर जेव. माझ्या मुलासाठी केलेलं व्रत मोडायला नको. जाग होती जरी काल डोळ्यांवरी, जाग होती जरी काल डोळ्यांवरी, स्वप्न आता नव्याने बघू लागलो. श्वास होते जरी काल माझ्या उरी, श्वास होते जरी काल माझ्या उरी, आज आता नव्याने जगू लागलो. आला तो रंग पुन्हा आला, अलगंध पुन्हा आला, लाल सातारा. आला तो रंग पुन्हा आला, अलगंध पुन्हा आला, प्याला सुटला प्याला सुटला प्याला सुटला. थँक्यू सर. शेवटी तुम्ही आईना जेवायला लावलंच. चला काकू, सगळं खूप छान झालं होतं. येते मी. अजून थोडा वेळ थांबली असतीस तर खूप बरं वाटलं असतं. नाही, अजून थांबले तर पाय निघणार नाही इथून. येते. तू आल्यामुळे कसं अगदी प्रसन्न वाटतं. तुझ्यामुळे व्रतही पूर्ण झालं. उद्या नक्की यायचं हा? उद्या नाही येता येणार हो मला. का? काय ना, वालाच्या बिरड्यात थोडा गुळ घातला ना की बिरड्याला आणखीन छान चव येते. सांगा अभिजित राजेंना. सर 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 तुम्ही झोपलाय का सर? दिसतोय का? नो सर. मग काहीतरी बोलतेस. सर सर ऐका ना. काय ग? सर एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सर. काय झालं मॅडी? सर आपल्याकडचे सगळे पेस्ट्रीज संपून गेले. मग प्रॉब्लेम काय आहे मॅडी? चांगली गोष्ट आहे. तर क्वांटिटी वाढवायला पाहिजे याचा अर्थ आपल्याला. पण सर मला एकही पेस्ट्री राहिली नाही ना खायला. आणि सर गुलाबजाम पेस्ट्री खाल्ल्याशिवाय मला रात्री झोपच लागत नाही सर. मॅडी, आपल्या बॅक फ्रीज मध्ये तू एक पेस्ट्री लपवून ठेवतेस ना, ती चेक केलीस का? येस सर, यू आर राईट. यू आर जीनियस सर. आय नो मॅडी. मी विसरूनच गेले होते ते. थँक्यू सर. हे मॅडी 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 जरा ऐक. येस सर. हे बघ, मला बरं वाटत नाहीये. रेस्टॉरंट जरा लवकर बंद करावं लागेल. सर काय झालं सर तुम्हाला सर? काय कळत नाही ग, असं कणकण वाटतेय, डोकं दुखतंय, जरा कसं तरी होतंय. ओ गॉड सर. नाही, हे बघ, सगळ्या स्टाफला घरी जायला सांग आणि इकडे कोणी माझ्याजवळ येऊ नका म्हणून. नो सर. तर तुम्हाला बरं वाटत नाहीये ना सर? मी पण आज घरी नाही जात. बिग मॉस्किटोज बरोबर मी पण इथेच राहते सर. नो प्रॉब्लेम. सर चला आपण डॉक्टरांकडे जाऊ. चला सर चला. अजिबात नाही, एक सेकंद इथे थांबू नकोस. जा बरं तू इथून, जा. सर सर काय झालं? ताप आला का तुम्हाला? बघू. लांब राहा माझ्यापासून. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? चला घरी जा सगळे. सर एक शब्द बोललीस आता सरळ घरी पळायचं. आणि हो मॅडी, विश्वास, यातलं काहीही तुम्ही आसावरीला सांगणार नाही आहात.
प्रॉमिस करा मला. हो सर, पण मॅमला तर कळवावं लागेल ना. आधीच तुम्ही रात्रभर इथे एकटं राहताय. मुकटाने प्रॉमिस कर. मॅडी तू पण तोंडाने बोल. तुम्हीच म्हणालात ना एकही शब्द बोलू नकोस म्हणून. प्रॉमिस मी. ओके सर, प्रॉमिस सर. जा जा. असं होईल. असं होईल. आई थांबा ना, मी बघते. असं मॅम कुठे असं? मॅडीताई, अहो एवढ्या रात्रीच्या कशा आलात? काय झालं? बरं आहात ना? हो मॅम. काय झालं? मला ना तुम्हाला काही हवंय का? खायला हवंय का? काही काय आणून देऊ करून सांगा. नो मॅम, म्हणजे भूक लागलेलीच आहे, पण आता खायला काही नकोय. मॅम मला ना तुमच्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचंय. हो का? सांगा ना, काय सांगायचंय? कळ, पण मी ती नाही सांगू शकत आहे मॅम तुम्हाला. अगं बाई, हो का? नका सांगू मग. नो मॅम, पण ते तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे मॅम, आणि तुम्हाला समजलं पाहिजे ते, पण मी ते नाही सांगू शकत आहे. मॅडी, तू इथपर्यंत एवढ्या घाई गडबडीत काहीतरी सांगायला आली आहेस ना, मग. पण मी कोणाला तरी प्रॉमिस केलं शुभ्रा की मी नाही सांगणार म्हणून. अगं बाई, हो का? मग नका सांगू बाई, कारण काय आहे ना, उगीच तुम्ही कोणाला तरी दिलेलं वचन नको ना मोडायला. मॅम मॅम प्लीज तुम्ही गेस करा ना प्लीज. हे मस्त आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात गोधडी शिवताना अशा बायका गाणी गायच्या, भेंड्या खेळायच्या, तसं आपण डमशेर आर्ट्स खेळूया. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. बघितलं सासावरी, तुला दुखवलं त्याची शिक्षा मला मिळते. ओके, मी दाखवते. हा, रेडी? ओके. सोल्जर. नो नो नो. ओके, वेट वेट. हा, म्हणजे असं पाय आपटत चाललेत का ते सैनिक? नो नो मॅम. मॅम प्लीज तुम्ही गेस करा ना. तुम्ही कसं सांगू मी तुम्हाला? अभिजित सर, कसं सांगू? अभि म्हणजे नाही माहिती, जीत म्हणजे विनिंग. येस, कळलं कळलं. प्लीज मॅम नीट बघा, प्लीज प्लीज शुभ्रा.
क्रिकेट 6. खेळतायत का सगळे? ओ गॉड, मी कसं सांगू? ओके, हे पण विसरून जा. मी काहीतरी सिंपल दाखवते. ओके. असे आपण बसलोय. पत्ते खेळतोय. मग एक्का? नो. हुकूम का? नो. मॅडी काय म्हणजे कुठल्या गेम संदर्भात आहे का? ओ, मी कसं सांगू तुम्हाला? ओ गॉड, प्लीज सेव मी, प्लीज सेव. अभिजित सर आजारी पडले. येस. ओके. हा, मला कळलं मॅडीताई. कळलं? थँक गॉड. हो, मला कळलं. मागच्या वर्षी आमचे बाबा असे स्कूटरवरनं जात होते आणि ते पडले. ते सांगायचं ना तुम्हाला? ओ गॉड. बरं, मी कसं सांगू तुम्हाला आता? ओ गॉड. सावकाश. विसरून जा आधीचं सगळं, विसरून जा. हे पण विसरायचं का? बर. ओके मॅम, मी आता अजून सिंपल करून दाखवते. ओके, प्लीज मॅम, गेस करा. प्लीज मॅम. हा. ओके. टोपी. काय परतताय का तुम्ही? भाजी करताय? हसू नका ना प्लीज मॅम. मी प्लीज नीट बघा तुम्ही. अहो, हे काय करताय? मला काही कळत नाही मॅडम. मॅम प्लीज हसू नका. मॅडम, मी खरं सांगू का तुम्हाला? खरंच काही कळत नाही तुम्ही काय सांगताय ते. खूप महत्वाचं आहे का सांगणं? येस मॅम, तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे मॅम. अहो, मग सांगून टाका ना सरळ जे काय आहे ते. मॅम, कुणाला दिलेलं प्रॉमिस मोडल्यावर काय होतं तुम्हाला माहितीये ना? मी अजून चांगली ऍक्टिंग करून दाखवते. तुम्ही प्लीज नीट बघा आणि प्लीज गेस करा मॅम. प्लीज. ओके. अगो बाई, अहो मॅडीताई, अहो काय झालं तुम्हाला? तुमच्या पोटात वगैरे दुखतंय का? काय झालं? नो मॅम, मी ऍक्टिंग करून दाखवते मॅम. मॅम प्लीज ओळखा. आता एकदम सिंपल करून दाखवते मॅम. प्लीज. हे आजारी आहेत. येस मॅम. असे कोचावर पडलेत का? ताप आलाय? तुम्हाला सगळ्यांना ओरडले, तुम्हाला बाहेर काढून टाकलं, अभिज किचन बंद करून टाकलंय. मला गेलंच पाहिजे अभिज किचन मध्ये.